इसवी सन 1352मध्ये इस्लामिक राज्यकर्त्यांनी महंमदने घालून दिलेल्या आदर्शानुसार गोव्यातील दीपावती म्हणजे दिवाड बेटावरील सप्तकोटेश्वराचं मंदिर या जिहादांनी पाडून टाकलं. 1366 साली विजयनगरचा हिंदू सम्राट हरिहर राय याचा मंत्री विद्यारण्य माधव याने या जिहादांना या मुसलमानांना गोव्यातून हाकलून लावलं आणि सप्तकोटेश्वराचं मंदिर पुन्हा बांधलं. 1540मध्ये पोर्तुगीजांनी गोवा जिंकल्यानंतर या धर्मांध ख्रिश्चनांनी एका रात्रीत हिंदूंची 650 मंदिरं पाडून टाकली. त्यामध्ये सप्तकोटेश्वराचं मंदिर देखील होतं. या सप्तकोटेश्वराची पिंड हिंदूंनी उचलून आणून नार्वे या गावी एक छोटंसं मंदिर बांधलं. 1668 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यावर आक्रमण केलं. तेथील प्रदेश जिंकल्यानंतर नार्वे येथील पडीक अवस्थेत असलेल्या सप्तकोटेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. त्यांनी तिथे एक नवीन मंदिर बांधलं. त्या मंदिरात तसा शिलालेख आपल्याला आढळतो. जे मंदिर मुसलमानांनी ख्रिश्चनांनी हट्टाने पाडलं ते मंदिर तेवढ्याच हट्टाने छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं. छत्रपती शिवाजी महाराज जर सेक्युलर असते तर त्यांनी फक्त आणि फक्त राज्य विस्तार केला असता. भाषाशुद्धी, पंचांगशुद्धी, मशिदी पाडणं, मंदिरं बांधणं हा खटाटोप त्यांनी केला नसता. या गोष्टींवर आपली शक्ती खर्च करण्याची त्यांना काही एक गरज नव्हती. ते धर्माभिमानी होते म्हणून त्यांनी या सर्व गोष्टी केल्या हे वेगळं सांगण्याची गरज नाही.